ये पाटीव संघर्ष संस्कृती स्वाभिमान प्रणव महानगरपालिकेच्या महापौर आणि श्रीमती दीपल यांच्या हस्ते आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. सेवा पूर्ण केलेली त्यानंतर महाचालकाची सेवा देत आहेत. श्री किशोर त्यांचं वाटप केलं जात आहे. 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना इथे लोकप्रतिनिधी यांचं वाटप केलं जात आहे. पुढे यायचं आहे. त्यानंतर कर्मचारी आहे सोनी शिपाई सोनी आपला आदेश स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र दिनाचा आपण कार्यक्रम इथे संपन्न करीत आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सन्मानार्थ सर्वांना विनंती आहे की आपण कृपया सावधान. सर्वप्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पूर्ण शहरवासियांना शुभेच्छा देत आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने माझा दालनात जनगणनाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या स्टाफतर्फे पण आज ही सुरुवात झाली. मी पूर्ण मीरा भाईंदर शहरवासियांना पण आव्हान करते की जशा प्रकारे मी माझी जनगणनाची प्रक्रिया आज पूर्ण केलेली आहे, त्याचबरोबर तुमच्या पण घरी सर्व अधिकारी वर्ग येणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या सर्वांच्या कर्तव्य समजून हा जबाबदारी घेऊन आपल्या सर्वांना हा प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करते की आपल्या सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. ते जे पण आपल्याला माहिती मागणार ते माहिती त्यांना पूर्ण द्या. ही तुमची जबाबदारी असणार आहे आणि आपली प्रक्रिया हे पूर्ण करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ज्या 106 हुतात्म्यांनी आंदोलन करून संघर्ष करून बलिदान दिलं त्यांना अभिवादन करतो. ज्या कामगारांनी घाम गाळला आणि राज्याला आणि महाराष्ट्राला आणि आपल्या शहराला प्रगतीपथावरती आणला त्यांनासुद्धा अभिवादन करतो. आणि आजपासून जनगणना सुरू झालेली आहे. 1 मे ते 15 मेपर्यंत स्वजनगणना करायची आहे. आज महापौर आणि मी दोघांनी स्वजनगणना केलेली आहे आणि ही जी जनगणनाची जी माहिती आहे ही माहिती गोपनीय राहिली जाईल. याचा कुठेही सरकारतर्फे म्हणा कोणातर्फेसुद्धा पोलीस स्टेशनला म्हणा कोर्टामध्ये म्हणा कुठेही दिली जाणार नाही. ही गोपनीय ठेवली जाईल. म्हणून आपणास विनंती करतो की आपण इत्थंभूत माहिती द्या जेणेकरून भारतामध्ये किती लोकसंख्या आहे आणि कुठल्या कॅटेगरीतली आहे या सगळ्यांची जनगणना करण्याकरता त्यांना मदत होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहराच्या नागरिकांना मी आवाहन करतो की जे जनगणनाचे आमचे महानगरपालिकेचे शिक्षक कर्मचारी येतील त्यांना आपण सहकार्य करा. त्यांना माहिती द्या, त्यांना योग्य ती माहिती द्या, त्यांना रिस्पेक्ट द्या. ते तुमच्या कामासाठीच येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि हा आपला अधिकार आहे आणि ही माहिती गोपनीय ठेवली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, निर्धास्त राहा आणि त्यांना सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.